एका लग्नाची दुसरी गोष्ट। आयुष्यात एकदाच पावसात भिजायला मन धजू देत तुझं। उन्हाच्या झळा आयुष्याच्या कळा असतीलच ना सोबत, अथांग अनंत। थोडक्यात मी हो म्हणायचं ना। तुला सांगते, नवऱ्याच्या मनाचा रस्ता का काय तो म्हणतात ना, तो खरंच पोटातून जातो अगं। माझ्या मुनमुनला तर रोज काहीतरी नवीन लागतं। हो, सकाळची पोळी संध्याकाळी सुद्धा खात नाही अगं। रॅट्स, तुला सांगते स्वयंपाक शिकून घे हा, नाही तो कठीण आहे तुझं। मला माहिती आहे माझं कठीण आहे आणि तसं असलेलंच मला आवडतं। तुझ्याशी ना काही बोलताच येत नाही, म्हणूनच तुझे बाबा कदाचित अविनाश सरांशी बोलायला गेले असणार। एक सांगू का तुम्हाला, तुम्ही खूप छान वाढवले तुमच्या मुलीला। राधा इज डॅम टॅलेंटेड गर्ल अँड परफेक्शनिस्ट। सगळं काम कसं वेळेवर। साहेब सगळं वेळेवर हो, पण लग्न सोनवणे साहेब 70 मुलं आतापर्यंत तिने नाकारली। किती? 70 70? ओ माय गॉड। हे सुद्धा करायला गट्स लागतो तो। अरे कसं आहे ना सोनवणे साहेब, नाही म्हटलं ना तरी मी धाकात आहे हो तिच्या। शेवटी ती म्हणेल ना ते फायनल। कमेंट सर। या 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 पप्पा, अजून इथेच काय करताय तुम्ही? काही नाही, सोनवणे साहेब भेटले, म्हणाले चहा घेऊया। बरं तुला माहितीये मी चहाला कधीच नाही म्हणत नाही। आणि तुमच्या ऑफिस मधला चहा खूप चांगला असतो। हो का? हो, म्हणजे ऐकलंय मी। चहा येतोय। राधा, येस सर। मला सांगितलं नाहीस तू आज तुला लवकर जायचंय ते? मला का? नाही सर, मला नाही लवकर जायचंय। नाही, तुला महत्वाचं काम आहे, तुला जायचं आहे। सर, मला मेहतांच्या बुकलेटचं काम कंप्लीट करायचं आणि त्यापेक्षा महत्वाचं या क्षणी माझ्यासाठी काहीच नाहीये। मेहतांना फोन करून सांगेन मी। नथिंग डुईंग, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट जॉब। नाही राधा, आज एकदम छान झकास तयार होता बरं का। दादा निदान मुलगी बघायला जायला तरी तयार झाला। काय? ए, पण आता जर का परत त्याने आज पण तो वेडाबाई, आज पण काय? आज पण देव आपलंच ऐकणार। हे बघ, मी देवाजवळच आहे। ओके, बाय बाय। अख्खा एवढा सगळा दिवसभराचा खर्च असा घडाघडा बोलून दाखवलात, काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही म्हणजे कुठे काही बोली नाही ना लावलेली तुम्ही? तू समजतेस तरी कोण ग मला? सट्टेबाज। तुम्ही लाजल्यावर तुमच्या गालावर खळी पडते नाही? हो, मग आपलं जमणं कठीण आहे। तुम्ही तुमच्या प्रोफाईल पिक्चर मध्ये जो टी शर्ट घातलाय ना, त्यावर अशी एक टॅगलाईन लिहिली आहे की मेडिसिन्स अँड गर्लफ्रेंड्स कम विथ अन एक्सपायरी डेट। ही जर तुमची विचारसरणी असेल ना, तर आपलं जमणं अवघड आहे। नाही, ती काही माझी विचारसरणी नाहीये। तो शर्ट मी असाच घातला होता। असाच घातला होता? हो। तर मग कठीणच आहे, कारण जे तुम्हाला पटत नाही तेही तुम्ही वागत असाल तर मग आपलं जमणं शक्यच नाहीये। त्याचं काय, ऍक्च्युली आमचे एक स्वामी आहेत, चिरंतन स्वामी, आणि त्या चिरंतन स्वामीने असं सांगितलंय की माझं लग्न जर एखाद्या अशा मुलीशी झालं जिला हसताना गालावर खळी पडते, तर माझ्या जीवाला धोका आहे हो। मी जरा घाईत आहे, त्यामुळे मी येतो, पण तुम्ही घ्या ना, कोल्ड्रिंक घ्या। नो थँक्स। एक्सक्यूज मी। सॉरी। एका लग्नाची दुसरी गोष्ट।